बालमित्रांनो सुस्वागतम। आज एकही मिनिटाचा उशीर न करता आपण 5वी स्कॉलरशिपचं 2025चं तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आणि पाहूया 9वा वजाबाकी हा नवीन धडा, त्याच्यातला स्वाध्याय 9.1 पुस्तकात सगळ्यांनी पाहायचं आहे। स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसणार नाही, तो प्रश्न वर दिसणार नाही, फळ्यावर दिसणार नाही, तर तो कुठे प्रश्न? पुस्तकात पहा सगळेजण, मान खाली बघा काय दिले। 6,56,537 वजा 56,437 बरोबर किती? आता मान वर करा बघा सगळेजण। आता साधं वजाबाकीचं गणित आहे, यामधून ही संख्या वजाबाकी करायची आहे, तर परीक्षेमध्ये आपल्याला स्टेप्सला महत्त्व नाही तर उत्तराला महत्त्व आहे, म्हणून पटकन तुम्ही ही रफ तिथं तुमच्या परीक्षेत जागा असती त्या तिथं हे लिहायचं आणि त्याच्यातून हे वजा करायचं। आता तुम्हाला इथं 0, इथं 0, 5 मधून 4 गेले, इथं 1 राहिले, नंतर 0 0 आणि इथं किती आलं? 6। उत्तर आलं 6,100,000। पर्याय नंबर किती? 3 आलं सगळ्यांचं। पुढचा प्रश्न पहा, दुसरा प्रश्न। अरे वा, आज तुमचा सगळ्यांचा उत्साह एकदम द्विगुणित झालाय, म्हणजे सगळ्यांनी स्वाध्याय 9.1 अगोदर सोडवलंय ना? वाह, सोडवल्यानंतर तुम्ही इथं स्पष्टीकरण माहिती करून घ्यायला फार आनंदाची गोष्ट आहे। कमेंट पहा पुढचा प्रश्न। दुसरा आपल्याला प्रश्नात दिले गणित, वजाबाकीचं गणित। 2.5 लाखातून 2 लाख वजा केले 50,000 आले, तर 2,51,000मधून 2,01,111 वजा केले तर किती? मग लगेच मांडणी करायची। 2,51,111 मधून 2,01,111 वजा केलं 0 0 0 0 5 0। उत्तर ह्याचं सुद्धा किती आलं रे? पर्याय नंबर 1 बरोबर आहे। सगळ्यांचं समजलं? हां पहा बरं, तिसरा प्रश्न काय दिलाय? तिसरा प्रश्न तर एक संख्या दिली आहे, त्याचं वजाबाकीचं उत्तर दिलंय आणि सांगितलंय चौकटीच्या जागी कोणता अंक येईल असं म्हणलंय। मग आता पर्यायात काही प्रश्न दिलेत, पर्याय दिलेत, 2 3 5 6। मग आता उत्तर कसं काढायचं? तर बघा सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? 5 मधून आता ही अशी मांडणी बरं का बालमित्रांनो, लक्षात घ्या। परीक्षेत असं गणित आलं, दिसायला हे गणित फार सोपं दिसतं रे, पण परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप करून उत्तर काढणं फार आवश्यक आहे बरं का, म्हणून छानपैकी काढा उत्तर। एका खाली एक मांडा, एकक खाली एकक, दशक खाली दशक, हे फार महत्त्वाचं आहे। आडवी मांडणी आहे त्याला उभ्या मांडणीत करा। हे 1000 10,000तलं होतं, हे 1000तलं, तर उत्तर तिथं लिहिलं। आता करा वजाबाकी। 5 मधून 6 जात नाहीत, 15 मधून 6 गेले 9, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 8 जात नाहीत, म्हणून 15 मधून 8 गेले, उरले किती? 7। आता हे 2चं 1 झालं होतं, मग 1 मधून किती गेले तर 9 8 उरतील? काहीच नाही, म्हणजे ह्याला 11 करावं लागेल। मग 11 मधून किती गेले तर 8 उरतील? राईट, म्हणून इथं येईल 3 आणि इथं जर 3 आलं तर इथं सुद्धा किती येईल? 3च, कारण ह्याच्यातला 1 तिकडे गेल्यामुळे इथं 2 राहतील, म्हणून उत्तर पर्याय नंबर। सोपा प्रश्न आहे, पण मांडणी चुकली तर उत्तर चुकतं। अरे वा, वजाबाकी या प्रकरणातले गणित फारच सोपे आहेत। चौथाही प्रश्न आडवी वजाबाकी दिली आहे, त्याला उभी करून घ्यायचं आणि क्रिया करायचं। 7 मधून 6 गेले 0 0, तेच बघू लागलो, लक्ष आहे का? 7 मधून 6 गेले 1, 7 मधून 6 गेले 1, 7 मधून 6 गेले 1, 6 मधून 5 गेले 1, 5 मधून 4 गेले 1 1। उत्तर आलं साई बाबा सबका मालिक एक है, 1,11,111। पर्याय नंबर समजलं। नेक्स्ट बघा बालमित्रांनो, पुढचा प्रश्न 2,26,000, म्हणजे आता ही संख्या आहे बरं का, 2,26,000। या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? परीक्षेत प्रश्न आलेला आहे। मग आता सगळ्यात पहिल्यांदा कोणती संख्या वजा करायची ते बघायचं आहे आणि वजाबाकी किती येते ते दुसऱ्यांदा बघायचं। मग पहिल्यांदा प्रश्न समजला, 2,26,000। आता पाहुणे म्हणजेच काय रे? पाहुणे म्हणजे पाहुणे म्हणजे पाहुणे पाहुणे म्हणजे येणारे लोक। अरे हॅलो, पाहुणे येणार आहेत बरं का? पाहुणे आले का?
नाही, येणारे. हे समजलं? येणारे म्हणजे कोण? पाहुणे. म्हणजे इथं म्हणले 26,500 म्हणजे पाहुणे कोण आहे तिथं? 26. आलं का लक्षात? 26,000 हे आलेत का अजून? नाही. 26,500 म्हणजे ते आलेत का? नाही. म्हणजे 26,000ला काहीतरी कमी, म्हणजे ते झालं 25,750. म्हणजे हे किती झाले? 25,000. आता जर तुम्हाला म्हणलं 25,000, 25,000 म्हणजे 24 आलेत का? नाही. 25,000 म्हणजे किती झाले रे? 23,750. म्हणजे पावणेच्या पुढे जे शब्द येते ते आलेले असतात का? नाही. आलं का लक्षात? आता जर मी म्हणलं 28,000 म्हणजे 28,500 म्हणायला आहे, पण 28 आले का? नाही. म्हणजे किती झाले ते? 27,750. समजलं? लक्षात आलं? मग हे सगळ्यात महत्त्वाचं बरं का, 25,000 चुकू नका. जर तुम्ही 25,000 असं लिहिलात तर हे किती झाले? 27,500 झाले. हे कळालं सगळ्यांना? असं गफलत करू नका. हां, मग प्रश्न समजून घ्या. आता 26,500 म्हणून वजा करायचं आहे. मग ह्याच्यातून तर वजा काय होईल? अरे ह्याच्यातून हे 27,000 वजा होत आहेत, चुकलं, मोठी संख्या. ह्याच्यातून हे 26,000 वजा होत आहेत, नाही. म्हणजे हे 27,450 आणि हे 26,750 म्हणजे 27,500. हे लहान संख्या ही आहे, मोठी संख्या ही. मोठी संख्या कशी वजा होईल? आणि हे 25,750 आणि हे 25,750 शून्यावर राहिले, ते पण नाही. मग आता ह्याच्यातून ही संख्या वजा केलं तरच उत्तर येईल, आणि आलेलं उत्तर हे लहानात लहान असेल. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 2. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं? पुढं समजलं? प्रश्नात 4 अंकी समसंख्या म्हणले उत्तर. आता ह्याच्यातून हे वजा केल्यावर 0 येते, पण 4 अंकी यायला पाहिजे, म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. अरे डबल रोल, एखाद्या पिक्चरमध्ये डबल रोल असते तसं आपल्या अभ्यासामध्ये डबल प्रश्न आलाय, तेच फक्त संख्या बदलून. 7,500 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल? आधीच्या सारखाच आहे प्रश्न. 7,500 म्हणजे 7,000 का? नाही, 7ला कमी, म्हणून 6,750. यामधून कोणती तरी संख्या वजा करायची, म्हणजे 2 अंकी उत्तर येईल. मग आता तुम्हीच सांगा, 6,750 पेक्षा हे अंक मोठा आहे, चुकलं. 6,750 पेक्षा हे पण मोठं आहे, हे पण मोठे, हेच राहिलं, म्हणून 6,750 मधून 6,651 वजा केलं. ऐंग आता इथं 10तून 1 गेला, उरले किती? 9. इथं राहिले 4, आणि इथला 6 झाले, इथं 14तून 5 गेले, उरले 9, आणि नंतर 6मधून 0, 6 गेले 0, इथं 0. उत्तर आलं 99. 2 अंकी उत्तर आलं की रे? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. छान. पहा बालमित्रांनो, 7वा प्रश्न. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. मला सांगा, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 100. 100 तर समसंख्या आहे. मग 3 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणल्यावर 101. मग ही झाली 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. पुढं त्याच्यानंतर पुढं काय म्हणले? 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, पण समसंख्या म्हणजे 98. समजलं? 3 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. यांची तुम्हाला काय सांगितलंय? यामधील फरक म्हणजे वजाबाकी. 98, 99, 100 आणि 101. उत्तर येते 3, म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. उत्तर 3, पण पर्याय नंबर 4 हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला उत्तर 3 आलं की तुम्ही पर्याय नंबर 3 लिहितात. तसं होऊ देऊ नका. अरे बालमित्रांनो, आता हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रत्येक प्रश्न परीक्षेत आलेला आहे बरं का. प्रत्येक प्रश्न परीक्षेत आलाय. बघा, हा पण प्रश्न 2021च्या परीक्षेत आलाय. मे महिन्यात महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. मग आता 2.25 लाख म्हणजे मला सांगा, 2 लाख म्हणजे तुम्हाला कळतंय?
हे 2 लाख. आता 2.25 लाख म्हणजेच काय रे? 2,25,000 म्हणजे 2.25 लाख. 2.5 लाख म्हणजे किती? 2,50,000. कळालं? मग आता 2.25 लाख जणांनी भेट दिली. तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 1.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. 1.25 लाख म्हणजे काय आलं बघा? पाऊण म्हणजे 1 का पूर्ण 1 लाख कमी म्हणजे 75,000. 1.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. तर प्रश्न असा विचारलाय पुढं, तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? मग आता ह्याच्यातून हे वजा करायचं. 0 0 0 इथं पण 0. 12तून 7 गेले, उरले किती? 5. आणि इथं 1. उत्तर आलं 1,50,000. पर्याय नंबर बोटवर करा. पर्याय नंबर 1.5 लाख म्हणजे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न. अरे 9वा प्रश्न पण परीक्षेत आलेलाच आहे रे. मग आता बघा, एक संख्या आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिळवायचं, ही संख्या आणि उत्तर येतं हे. मग आता अधिकच दिले ना तिथं प्रश्नात. हां, आता मला सांगा, एक सोपं गणित सांगतो तुम्हाला. इकडे बघ रे, इकडे बघा. 5 अधिक चौकट बरोबर 10 आलं. मग आता हे इथं काय येईल ते बघण्यासाठी ह्या उत्तरामधून ही वरची संख्या वजा केल्यावरच आलं. हे कळालं का नाही? समजा हे असं असतं, 15 मध्ये काहीतरी मिसळलं आणि उत्तर 20 आलं. तर हे 5 कसं काढलात तुम्ही? ह्या 20 मधून 15 वजा केले, 5 आलं. अगदी हे पण तसंच आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी मिळवलं तर हे आलं, म्हणजे ह्याच्यामधून ही वजा करायची. म्हणून 92,328 मधून 70,602 आहे बेरजेचं गणित. पण आपल्याला प्रकरण वजाबाकी म्हणजे ह्याची वजाबाकी करायची. 8 मधून 2 गेले 6, इथं 2. 3 मधून 6 जात नाही, 13 मधून 6 गेले, उरले किती? 7. इथं 1 आणि इथं 9 मधून 7 गेले 2. उत्तर 21,726. पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 2. कळालं सगळ्यांना? छान. पहा बरं बालमित्रांनो, 10वा प्रश्न. अरे 10व्या प्रश्नात स्कॉलरशिपचाच प्रश्न आहे का चित्रकलेचा? नुसते वर्तुळ, त्रिकोण दिलेत आणि चौकोन. हां, म्हणजे हे चौकोन म्हणजे कोणती तरी संख्या, वर्तुळ म्हणजे कोणती संख्या, त्रिकोण म्हणजे कोणती तरी संख्या, आणि ह्यांची इथं वजाबाकी आणि ह्याच्यातून हे उत्तर काढायचं आहे. म्हणजे आता बघा, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण च्या जागी अनुक्रमे हे अंक कोणते तरी येतील. अनुक्रमे म्हणजेच काय रे? क्रमाक्रमाने. पहिला अंक चौकोन म्हणजे ह्याच्यातला 7 9 9 2 हे काय आहे? चौकोन. दुसरा वर्तुळ म्हणजे हे 3 4 7 1 हे काय आहे? वर्तुळ. आणि शेवटचा अंक त्रिकोण. मग आता चौकोनामधून वर्तुळ वजा केलं तर चौकोन पहिला नंबर. मग पहिला नंबरचा अंक कोणता घेऊ? 7. 7 मधून तिकडे 3 आहेत, 7 मधून 3 गेले, उरले किती? 7 मधून 3 गेले, उरले किती? मग 7 मधून 3 गेले, त्रिकोण उरला म्हणजे त्रिकोण शेवटचं. इथं दिले 5, चुकलं. 7 मधून 3 गेले, 5 उरलं, हे चुकलं. मग आता इथं 2 मधून 1 गेला, 0, हेच बघायचं, हे पण चुकलं. 7 मधून 9 मधून 7 गेले, उरले किती? 3, हे पण चुकलं. मग अचूक उत्तर येते पर्याय नंबर 2. 9 मधून 4 गेले, 5 उरले, इथं 9 आणि इथं 4. 9 मधून 4 गेले, 5 उरले, आलं की रे? पहिल्यांदा चौकोन, नंतर वर्तुळ, नंतर त्रिकोण. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण आलं. म्हणजे सगळीकडे 9 9 9 4 4 4 5 5 5. भारत माता की. पर्याय नंबर 2 की. सगळ्यांना समजलं? तर लक्षात घ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी अभ्यास करा, छान यशस्वी व्हा, पुढे जा. व्हिडिओ पाहिलात, अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.